आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। महाड पंढरपूर मार्गावरील संरक्षण भिंत ढासळली, कोंढरी फाट्याजवळ घटना घडली। संबंधित ठेकेदारांच्या कामाविषयी नागरिकांची शंका। भोर तालुक्यातील कोंढरी हद्दीत भोर महाड मार्गावरील रस्ता रुंदीकरण करण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बांधण्यात आलेली संरक्षण भिंत कोसळली। पहिल्याच पावसात बांधकाम केलेले संरक्षण कठडे ढासळत असल्याने ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 DD रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हिरडोशी परिसरात सुरू असताना धरणाच्या बाजूला व डोंगराच्या बाजूला आवश्यक असेल तेथे संरक्षण भिंत व कठडे बांधून त्यानंतर काँक्रिटीकरण केले जात आहे। परंतु या बांधलेल्या संरक्षण भिंती व कठडे यांचे बांधकाम करताना पाण्याचा वापर खूपच कमी केला असल्याच्या तक्रारी वारंवार स्थानिक नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या, परंतु ठेकेदार नेहमीच अशा मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आले आहे। त्यातूनच कोंढरी गावात जाणाऱ्या जुन्या रस्त्याच्या फाट्याजवळ सिमेंट काँक्रीटचा एक थर झालेला असताना तेथे धरणाच्या बाजूला बांधण्यात आलेली संरक्षण भिंत कोसळली आहे। धरणाच्या बाजूला पूर्णतः मातीचा भरावा असून या संरक्षण भिंतींचे बांधकाम खालपासून धरून दर्जेदार होणे गरजेचे आहे। संरक्षण भिंत ढासळल्यावर काँक्रिटीकरणाच्या थराखाली पोकळी निर्माण झाल्याचे दिसून येत आल्याने हे ठिकाण भविष्यात धोकादायक झाले आहे। सर्वच संरक्षण भिंती पाया नसल्यामुळे कोसळण्याची शक्यता आहे। संबंधित अधिकारी यांनी कामाची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून व वाहन चालकांकडून करण्यात आली आहे। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे।